भंडारा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आंबेडकरी कार्यकर्ते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत। महाबोधी महाविहार बुद्धगया येथील विहार पंडितांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी फेब्रुवारी 12 रोजी दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे। मागील 2 वर्षांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात देशभरातील भिक्खू संघ सहभागी होत असून बीटी ॲक्ट 1949 रद्द करण्याची प्रमुख मागणी करण्यात येत आहे। मी मनीषा भांडारकर, महिला अधिकार संघटना आंबेडकरी चळवळी से आम्ही लोक भंडारा इथून असंख्य संख्येने महाबोधी मुक्ती आंदोलन म्हणून बीटी ॲक्ट 1950 हा ॲक्ट रद्द झाला पाहिजे म्हणून ते जंतर मंतर दिल्ली येथे बंदी विनाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा आंदोलन होत आहे। त्या आंदोलनाला आम्ही जात आहोत आणि मुजबी झालं, भंडारा झाला, बेला झाला, इथून असंख्य लोक बसेसने गेलेले आहेत आणि आमचा महिला वर्ग आम्ही ट्रेननी जात आहोत आणि प्रत्येकाला भंडाऱ्यातील आव्हान आहे की सगळे हा देशव्यापी आंदोलन आहे आणि आंबेडकरी चळवळीचे लोक तिथे उपस्थित राहावे हीच विनंती आहे। बघा, आमच्या महाबोधी बुद्धविहार बोद्धगया येथे काही वर्षापासून आमच्या तिथे श्रद्धास्थान आहे। तर काही लोकांनी आमच्या बोद्धगयाचा काही आपला कब्जा केलेला आहे। तरी पण आम्ही सर्व भंडारावासी किंवा बाहेरून अदरवाईज लोकांनी आम्ही महिला अधिकार सामाजिक संघटना थ्रू दिल्ली येथे बोद्धगया महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी आंदोलन काढलेले आहोत। काही दिवसापासून आमचे भंतेजी यांनी खूप प्रयत्न केला तरी पण काही यश मिळाला नाही, म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात संख्येने महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी इथं रॅली काढलेली आहोत आणि दिल्लीला जात आहोत। मी स्नेहा मेश्राम, पेट्रोल पंप जवाहरनगर। आम्ही महाबोधी महाविहार 1949 बीटी ॲक्ट रद्द करण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येनं भंडारा जिल्ह्यामधून आम्ही सगळी जनता बौद्ध अनुयायी हे 12 फरवरीला एक महाबोधी महाविहारासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। तरी सर्व माझं असं सगळ्या जनतेला आव्हान आहे की सगळे 12 फरवरीला महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सगळे चला आणि सगळे मिळून आपण जंतर मंतरवर आंदोलन करू। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।